brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अजित पवार गेलेले आहेत भाजपसोबत, तर ती सेक्युलर विचारधारेसोबत एका प्रकारे फारकत आहे याचा अर्थ? कारण तुम्ही जे म्हणताय त्याचा अर्थ तोच होतो की त्यांनी विचारधारेशी फारकत घेतली. तुम्ही आता म्हणून तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत जाऊ शकत नाही कुठल्याही. ठीक आहे, मी दोन गोष्टीसाठी हा निर्णय घेतला, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो. कारण याच्यामधला ना आयडिओलॉजी फार महत्त्वाचा विषय झालेला आहे. तुम्ही जेव्हापासून तुम्ही वाचला असेल, तुम्ही मला माहित नाही ट्विटर फेसबुक बघताय का, मी रोज पाहतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेतल्यापासून गेल्या 18 तासापासून ज्या कमेंट्स तुमच्याबद्दल पडतायत, ज्या पद्धतीने तुमचं फार कौतुक होतंय आणि ते आयडिओलॉजीबद्दल पडतंय. म्हणून मी हा प्रश्न विचारला की भाजपसोबत अजित पवारांनी जाणं हे एका प्रकारे फारकत घेण्यासारखं आहे का? कारण ते म्हणतात की आम्ही यशवंतरावांचा विचार सांगतोय, तुम्ही म्हणतात की नाही आपण त्यांच्यासोबत जाऊन हा विचार नाही मांडू शकत. नाही, दोन गोष्टी सांगतो. विचारधारेचा विषय क्लिअर आहे. मी सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या हाताखाली 99 सालापासून 2023 पर्यंत कामकाज केलं. म्हणजे पुण्यात, महाराष्ट्रातले जे जे काय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, नेते आहेत किंवा पत्रकार मित्र आहेत, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे की प्रशांत जगताप हा अजितदादांच्या खूप जवळचा कार्यकर्ता. त्याच्यामुळे आणि त्या क्षणापर्यंत, ज्या दिवशी दादांनी शपथ घेतली त्या क्षणापर्यंत दादांचं माझं कधीही कुठंही चुकीच्या पद्धतीचे त्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारचा गैरप्रकार घडला नाही. 2 जुलैला दादांनी दुपारी शपथ घेतल्यानंतर त्या दिवशी माझ्यासमोर एवढाच विषय होता की प्रशांत दादांबरोबर गेलो तर आपल्याला MLC पण मिळेल, कदाचित राज्यसभा पण मिळेल. त्याच्यासाठी मला कोणाकोणाचे फोन आले पुढच्या 2 दिवसामध्ये, मी निर्णय जाहीर झाल्यानंतर ते मी या ठिकाणी सांगू इच्छित आहे. पण मला एकच माहिती होतं की आपल्याला पुरोगामी चळवळीच्यासाठी, संविधानाच्या लढ्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याकडं एकच मोठा नेता आहे, ज्यांचं नाव मान्य शरदरावजी गोविंदरावजी पवार, अर्थात आदरणीय पवारसाहेब, आणि त्यांची साथ आपल्याला सोडायची नाही. त्याचबरोबर सन्मान्य पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी जे काही केलेलं आहे, चांगलं केलं आहे, त्यासाठी पवारसाहेबांची साथ इमान इतबारे निभवायची. ह्या 2 गोष्टीचाच विचार करून मी पार्टीत थांबलो, म्हणजे दादांबरोबर गेलो नाही. त्यामुळे दादांबरोबर माझं काहीतरी वाईट शत्रुत्व आहे शत्रुत्वाबद्दल नाही. पण आणि मग मी त्याच्यानंतर विचारधारेवर येतो. मी नेहमी सांगत असतो की विचारधारा कधी मरत नसते. एखाद्या निवडणुकीमध्ये पैशाचं खूप वाटप होतं, EVM मध्ये नका गडबडी होतात, मतदारांमध्ये घोळ घातले जातात, म्हणून निवडणुका इकडचे तिकडे होतात. पण मतदारांनी तो घोळ घातलेला नसतो. आजही माझं स्पष्ट मत आहे, ज्यावेळेस या मतदारांना कळेल ना की नाही, हा पक्ष, हा विरोधी पक्ष सक्षमपणाने आमच्यासाठी रस्त्यावर उतरणारे आणि पडद्यामागे किंवा पडद्याच्या पुढे कुठल्या प्रकारचे सत्ताधाऱ्यांबरोबर कॉम्प्रोमाइज करणार नाही. लोक म्हणजे या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये उद्या कधीतरी कुठल्या तरी निवडणुकीला 90% जास्त मतदान झालेलं जर तुम्हाला दिसलं तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण आहे. पण ते ज्यावेळेस 90% आसपास झालेलं असेल त्यावेळेस ते मतदान फक्त आणि फक्त सरकार उलथून लावण्यासाठी झालेलं असेल. मग याचं उदाहरण मी दाखला देतो. माझ्यासारखा कार्यकर्ता हा खूप व्यापक विचार करतो. मला आता दादांच्या बरोबर गेलो तर 4 सीट्स माझ्या प्रभागात मिळतील, कदाचित उद्या विधान परिषद मिळेल, हा मर्यादित विचार करून चालणार आहे. तशा प्रकारचं मला माझ्यातल्या एखाद्या सहकार्याने बोलून दाखवलं का, तर 100% बोलून दाखवलं, अरे प्रशांत ऐक, दादा तुला जागा देतील, तुला विधान परिषद देतील, तू समजून घे. मी म्हटलं तसं होणार नाही, तुम्ही समजून घ्या. पक्षानेच मला हडपसर विधान, मला नगरसेवक, महापौर, शहराचा अध्यक्ष कोणी केलं तर पक्षाने केलं. सन्मान्य पवारसाहेब, सन्मान्य अजितदादा, सन्मान्य सुप्रियाताईंचा त्याच्यामध्ये म्हणजे त्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाट आहे, नो डाऊट. शहरातल्या माझ्या नेत्यांचाही वाट आहे, नो डाऊट. माझं कष्ट बघून, माझं काम बघून त्या ठिकाणी मला संधी दिली गेली, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर गेल्या वर्षी जी मी हडपसर विधानसभेची निवडणूक लढवली तिथं 1,27,668 म्हणजे तब्बल 1,28,000 लोकांनी मला मतदान केलं. समोर चिन्ह कुठलं होतं? ते घड्याळ होतं. कमळ नव्हतं किंवा धनुष्यबाण नव्हता, तर त्या ठिकाणी घड्याळ होतं. असं असताना तिथले कार्यकर्ते, मी माझ्या घरी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा कुठली मोठी आर्थिक नाही का पार्श्वभूमी नाही, असा असताना एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीत पवारसाहेबांचा चेहरा घेऊन, पवारसाहेबांचं नाव घेऊन उतरला आणि प्रशांत जगतापला स्वतःच्या नावाने पक्षाच्या बॅनरवर किंवा साहेबांच्या नावावर ती मतं तेवढी मिळाली. ती मतं मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर ही मतं मिळाली. त्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांचा मी विचार केला की प्रशांत जगतापनी जर अशी तडजोड केली तर त्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना, माझ्या वानोडी प्रभागातल्या नागरिकांना गेल्या वर्षी जो ऑप्शन होता नोव्हेंबरमध्ये की घड्याळाला मतदान करायचं का तुतारीला मतदान करायचं, त्यावेळेस त्यांनी हा पक्ष पुरोगामी विचाराचा आहे, या पक्षाचा हा उमेदवार प्रशांत जगताप रस्त्यावर सातत्याने आंदोलनासाठी उतरतो, आपल्या भल्यासाठी उतरतो, आपल्या हितासाठी उतरतो, हा विचार करून समोरच्या बाजूने प्रलोभन येऊन सुद्धा मी कुठल्या प्रकारचा पैसा वाटप न केल्यानंतर सुद्धा मला 1,28,000 रुपये मिळाली, जी 4-4.5 उमेदवार राज्यात पडले विधानसभेचे सगळ्या पक्षाचे म्हणून. त्याच्यामध्ये मे बी मी 2nd लार्जेस्ट किंवा 3rd लार्जेस्ट हे हायेस्ट मतं घेऊन सुद्धा पडलेलो आहे. असं आहे. माझं म्हणणं असं आहे, मला त्या हडपसर मतदारसंघातल्या माझ्या वानोडी प्रभागातल्या नागरिकांच्या मनातूनही उतरायचं नव्हतं.
माझे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना कदाचित ह्या म्हणजे मतदारसंघातले ज्यांना ह्या अशा आघाडीमुळं मे बी त्यांची तिकीटं कट होणार आहेत, जे उद्याचे हडपसरकरांचे किंवा माझ्या वानवडीतल्या परिसराचे नागरिकांचे सेवेकरी होणार आहेत, त्यांच्याही नका जे कोणच करिअरचं वाटोळ होणार आहे, याच्या सगळ्यातून मला कुठं नका या ठिकाणी विलन व्हायचं नव्हतं. आणि म्हणून मी निर्णय घेतला की आपला निर्णय ठाम आहे की आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेलं संविधान हे वाचवायचं आहे. ते वाचवत असताना मी काही एकटा नाही, मी खूप छोटा आहे, माझ्यासारख्याने खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारू नये. पण इतर काय करतात म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत पण शेजारच्या घरात यायला हवेत अशी भूमिका चालणार नाही. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा शाहू महाराज असेल, हे आपल्याच घरात जन्माला यावेत अशी भूमिका ज्या दिवशी होईल त्या दिवशी क्लिअर.